नमस्कार सज्जन हो. व्रतवैकल्य सणावारांकडे बघण्याचा आधुनिक दृष्टिकोन यात आपण हरितालिका व्रतामागचा नेमका अर्थ आणि आजच्या काळानुरूप त्याचं महत्त्व जाणून घेऊया. वागर्थां विवसंपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. कालिदासानं रघुवंशम या महाकाव्याच्या मंगलाचरणामध्ये शिवपार्वतीला जगाचं पालक म्हणून त्यांची वंदना केलेली आहे. जगाचे माता पिता वाणी आणि अर्थ यांच्याप्रमाणेच नेहमी एकत्र असणारे पार्वती आणि परमेश्वर यांना मी वंदन करतो, ज्यांच्यामुळे वाणी आणि अर्थाचं ज्ञान मला प्राप्त झालं आहे. त्यांच्या कृपेनेच मानवाला शब्दाचं आणि त्याच्या अर्थाचं ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाला श्रुती असा पर्यायी शब्द आहे. श्रावण या शब्दाची व्युत्पत्ती श्रुश्रवणम या संस्कृत धातूपासून झाली आहे. अगदी प्राचीन काळापासून श्रवण आणि श्रावणाची ही परंपरा आणि संस्कृती प्रचलित आहे. ज्ञानी, विद्वान, पंडित आणि आचार्य यांच्याकडून शास्त्राचं श्रवण आणि श्रावणाची ही परंपरा पुढे ग्रंथ निर्मितीनंतर शिकणे आणि शिकवणे या स्वरूपात सुरू झाली. ज्ञानविज्ञानाचे आदिमूळ ग्रंथ म्हणजेच वेद. पुराण ग्रंथांसह रामायण, गीता, महाभारत यांसारख्या ग्रंथांचं पठण, पाठण, श्रावण करण्याचा हा श्रावण महिना. या दिवसात दलदल वाढल्याने साधू संतांना आपल्या आश्रमात राहणं अशक्य होत असे. तेव्हा ते गावातल्या मठात किंवा मंदिरात जवळपास 4 महिने राहत असत. मग हा काळ ते सामान्य जनांना आध्यात्मिक ज्ञान देत असत. त्यातूनच चातुर्मासाची परंपरा उदयास आली असावी. ग्रामस्थही सद्ग्रंथातील ज्ञानाचा आणि श्रवणाचा भक्तिभावाने आनंद घेत असत. त्यावर घरात विचार विमर्श होत असे आणि त्याप्रमाणे कृतीही होत असे. त्याचाच परिपाक म्हणून भाद्रपद महिना हा व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. या व्रतवैकल्यावर एकत्र कुटुंब पोचली जात. त्यामुळे कुटुंबात घटस्फोट हा शब्द सुद्धा ऐकिवात नव्हता. त्यातलं अत्यंत महत्वाचं व्रत म्हणजे हरितालिका. भारतातली कुटुंब पद्धती अद्यापही टिकवून ठेवण्यात या व्रताचा मोठा वाटा आहे. हे खरंच आपल्याला नाकारता येणार नाही. हरितालिका या शब्दाची व्युत्पत्ती आधी आपण जाणून घेऊया. हरी म्हणजे मन हरण करणारी. अमरकोशात तालीसाठी शिवा हा पर्यायी शब्द दिला आहे. जसं आपण कालीचं कालिका म्हणतो तसंच तालीचं तालिका. थोडक्यात काय तर अतिशय सुंदर रूपवान अशी पार्वती. हे व्रत नेमकं कशाचं प्रतीक आहे आणि आजच्या काळात ते कितपत संयुक्तिक आहे याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. हरतालिका म्हटलं की मला आठवतं ते माझं बालपण. शाळेतल्या दिवसांमध्ये हरतालिकेचा दिवस कधी येतो याची उत्कंठा असायची. कारण काय तर फक्त त्याच दिवशी हातावर रंगलेली अशी लाल चुटूक मेहंदी असायची. कोणाची मेहंदी जास्त रंगली आहे म्हणून सगळ्या बहिणी आम्ही हात समोर करायचो. आई आणि आम्ही 5 बहिणी एका मोठ्या चौरंगावर पूजा मांडत असू. आम्हा बहिणीमधील एकी हा शेजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असे. ही एकी होण्याचं सारं श्रेय मी या व्रताला देईन. एकत्र कुटुंब पद्धतीतला हा दुवा आहे असं मला वाटतं. तो दुवा निखळला आणि कुटुंब विभक्त व्हायला लागली. आईने लहानपणी शिकवलेलं एक छोटंसं गाणं मला आठवतंय. अजूनही दर हरतालिकेला न चुकता हे गाणं मला आठवतं. हरतालिकेचा दिनबय आला आला, गंमत भारी वाटे मला. आईच्या कामाला मदत करू, जागा सारवणी रांगोळी काढू. मधोमध चौरंग मांडू चला, अग्गबाई गुरुजी आले बघा. अगदी तालासुरात हे गाणं मी लहानपणी म्हणत असे. या गाण्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते की त्यावेळी गुरुजींना बोलावून यथासांग पूजा होत असे. आईच्या कामाला मदत करण्याचा संस्कार आपोआप रुजत असे. दिवसेंदिवस याचं महत्व वाटेनासं झालं आणि ही व्रत वैकल्य मागे पडली. याला कारण म्हणजे इंग्रजाळलेली विचारसरणी आणि आधुनिकतेचं खूळ. कालाय तस्मै नमः.
काळानुसार बदल आवश्यकच आहे, पण निदान आपल्या संस्कृतीला स्मरून तिच्या आदर्शाचा विचार करावा. मला वाटतं त्यासाठी आधी आपण हरतालिकेची कहाणी ऐकूया. ही कहाणी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, पण या कहाणी मागचं नेमकं तत्व काय आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण नवीन पिढीसाठी म्हणून मी ही कहाणी वाचते. एक दिवस ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालेस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली आणि आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर बघण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या आणि विधवा होतात. दारिद्र्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवब्राह्मणाच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण अशी ही हरतालिका व्रताची कहाणी. कदाचित आजच्या नवीन पिढीला माहिती नसावी म्हणून सांगितली. या कहाणीतलं हे 7 उत्तरी 5 उत्तरी काय आहे हे मी आधीच्या व्हिडिओत मला असं वाटतं सांगितलं.
तेव्हा त्याची पुनरावृत्ती नको. ही कहाणी वाचून किंवा ऐकून आजची पिढी यात अनेक उणिवा काढेल. पण पुराणातली ही वानगी आजही समर्पक आहेत. आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे गोंडस नाव त्याला दिलं आहे इतकंच. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन इथेही काम करते. पार्वती ही त्या काळचं प्रतिनिधित्व करणारी तरुणी. तिच्या मतावर ती ठाम आहे. विष्णूसारखा वैभवाने नटलेला देखणा अशा वैकुंठेश्वराची मागणी नाकारून ती भणंग जोगी असलेल्या शंकराला निवडते. आताच्या पिढीला हे जरा चमत्कारिक वाटेल, पण ही आहे खऱ्या प्रेमाची साक्ष. पार्वतीला कदाचित आवडलं असेल ते शंकराचं भोळेपण, त्याचा दानशूरपणा, त्याचा स्वभाव तिला आवडला असेल, म्हणून तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे निस्वार्थ प्रेमाचं एक उत्तम उदाहरण आहे. हेच जेव्हा आपण एखाद्या सिनेमात पाहतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्यावर तात्काळ होतो. मला असं वाटतं प्यासा सावन या चित्रपटामध्ये एक छान गाणं होतं. तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है, कुछ भी नहीं है तो कोई गम नहीं है, हर एक बेबसी बन गई चांदनी है, टूटी है कश्ती तेज है धारा, कभी ना कभी तो मिलेगा किनारा, बही जा रही ये समय की नदी है, इसे पार करने की आशा जगी है, हर एक मुश्किल सरल लग रही है, मुझे झोपड़ी भी महल लग रही है, इन आंखों में माना नमी ही नमी है, मगर इस नमी पर ये दुनिया थमी है, मगर इस नमी पर ये दुनिया थमी है. किती छान शब्द आहेत आणि त्याचा अर्थ सुद्धा किती या कथेशी मिळता जुळता आहे. त्या काळी ही माध्यमं नव्हती, म्हणून अशा कथा सांगणारी व्रतवैकल्य हेच खरं तर माध्यम होतं. या कथेतून कितीतरी मोलाचे संदेश आपल्याला मिळतात. त्या काळी मुलींना स्वतःचा साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, हे सगळ्यात महत्वाचं. आपली संस्कृती ही स्त्रियांच्या भावनांचा सन्मान करणारी आहे, हे यातून आपल्याला लक्षात येतं. पण दुर्दैव असं की या व्रतवैकल्याचा मतितार्थ समजून न घेतल्यामुळे स्त्रीच्या विषयी जो सन्मान वाटायला पाहिजे तो आजही बऱ्याच घरांमध्ये अनुभवायला मिळत नाही. मुलींनी जर त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना न जुमानता लग्न केलं तर तिच्याशी ते पूर्णपणे संबंध तोडतात. तिचा निर्णय जर चुकीचा निघाला तर तिच्या जीवनाची काय परवड होते हे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. याचा बारकाईने जर विचार केला तर आपल्या एक लक्षात येईल की यालाही कारण आहे की आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. सणवार संपले आणि त्याचबरोबर संवादही. या कथेत शेवटी या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या होतात, विधवा होतात, दारिद्र्य येतं, पुत्रशोक होतो, असं भय घातलेलं आहे. पण त्यामागे असं कारण असावं की निदान भयापोटी तरी हे व्रतवैकल्य केल्या जातील, त्याचा उद्देश सफल होईल. बरेचदा आपण काही चांगल्या गोष्टी या भीतीपोटीच करत असतो आणि त्यातून खरं तर चांगलंच होतं. या कथेमागची आणखीन एक बाजू समजून घेऊया. देवीला शिवाची संपूर्ण अलिप्तता मान्य नाही. स्थिरता ही शांत असेलही पण ती वांझही असते. वटवृक्ष सावली देत असेल आणि शाश्वतीचं आश्वासनही देत असेल, पण तो स्वतःच्या अवतीभोवती गवताचे एक पातही उगवू देत नाही. पण केळीच्या झाडाचं तसं नाही. केळीचं झाड सावली देत नसेल, कुटुंबाचं पोषण होईल अशी फळं देण्याची त्याच्याकडे क्षमता निश्चितच आहे. तसंच बघा, बर्फ हा स्थिर असतो पण त्यात जीवन टिकू शकत नाही. जीवन प्रवाही आणि कायम राखण्यासाठी ते वितळलं पाहिजे, त्याचं नदीत रूपांतर झालं पाहिजे आणि ती पठारावरून खाली प्रवाहित झाली पाहिजे. तशीच पार्वती ही सुद्धा वाहत्या नदीसारखी, सतत फळणाऱ्या केळीसारखी, भौतिक आणि अनित्य अशा सर्व गोष्टींसारखी परतून आलेली आहे. सती म्हणून मृत्यू पावल्यानंतर ती पार्वती म्हणून पर्वताची राजकन्या म्हणून जन्माला येते. पुन्हा एकदा ती शिवाशी विवाह करण्याचा निश्चय करते. जीवनरसाच्या खळखळत्या प्रवाहाने त्याची शांत अलिप्तता पुन्हा भंग करण्याचा प्रयत्न करते. पार्वती ही हिमवानाची कन्या हिमवती आहे. पर्वत हे
तप, स्थिरता, अचलता याचं निदर्शक आहेत. त्यातून उत्पन्न होऊन ती शिवाला सांगते की तप आणि रस हे मूलतः एकच आहेत. पर्वत तपाचा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी रसाला ज्याप्रमाणे धरून ठेवतो, त्याचप्रमाणे ती सुद्धा रसाच्या प्रवाहाला पुनर्स्थापित करण्यासाठी तपाच्या ज्वालांचा उपयोग करते. तिच्या या तप सामर्थ्याचं वर्णन शांताबाईंनी अत्यंत समर्पक शब्दात केलं आहे. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी, अपर्णा तप करीते काननी. वैभव भूषित वैकुंठेश्वर, तिच्या पित्याने योजिय लावर. भोळा शंकर परी उमेच्या, भरला असे लोचनी. त्रिशूळ डमरू पिनाक पाणी, चंद्रकला श्री सर्प गळ्यातुनी. युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी. अपर्णा तप करीते काननी. कोमल सुंदर हिमनग दुहिता, हिमाचलावर तप आचरिता. आगी मधुनी फुले कोवळे, फुलवी रात्रंदिनी. अपर्णा तप करीते काननी. आपल्या या तप सामर्थ्याने शेवटी पार्वती शिवाचं हृदय जिंकतेच. त्या हटवादी संन्याशाशी विवाह करण्याच्या निश्चयाने पार्वतीने पित्याचं घर सोडलं आहे आणि ती वनात एखाद्या साध्वीसारखी राहू लागली. तिने स्वतःला अंतर्मुख करून घेतलं. सगळे विचार, कृती, श्वास आणि बीज यांनाही तिने रोखून धरलं. तिच्या या घोर तपश्चर्याने शिव ज्यावर विराजमान झाला होता तो पर्वतही थरारला. शिवाची शांती भंगली. त्याला डोळे उघडणं भाग पडलं आणि पार्वतीसमोर त्याला प्रगट व्हावं लागलं. त्यांनी पार्वतीला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने तिला समजावलं की संन्याशाबरोबर जीवन व्यतीत होऊ शकत नाही. तिच्या राजपित्याच्या घरी अनुभवलेल्या जीवनाप्रमाणे ते अजिबात नसणार आहे. त्याऐवजी तिने एखाद्या सुंदर देखण्या तरुणाशी लग्न करावं किंवा एखाद्या राजपुत्राशी किंवा देवाशी विवाह करावा, असंही त्याने तिला सुचवलं. पार्वती यामुळे जराही विचलित झाली नाही. तिचा निश्चय ठाम होता. शंकराला हे मान्य करणं भाग पडलं की त्याला सुयोग्य असा जोडीदार सहचरी म्हणून लाभला आहे. त्याने पार्वतीसोबत विवाहाला संमती दिली. दृढ निश्चयाच्या बळावर देवी अशक्य ते शक्य करू शकते, हे याचं उदाहरण. कामाला भस्म करणाऱ्या शिवाला ती नेत्र उघडायला लावते. तिच्या प्रेमात पडायला भाग पाडते. ही कथा निश्चयाच्या अपूर्व शक्तीकडे लक्ष वेधते. निश्चय ही इच्छेचीच अभिव्यक्ती असते. इच्छेच्या निश्चयी अभिव्यक्तीमुळे भाग्य बदलणंही शक्य होतं. हेच या कथेतून आपल्याला कळतं. आपल्या संस्कृतीमध्ये पाळल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यामागे हेच तत्व आहे. व्रतादरम्यान उपवास, जागरण, विशिष्ट मठात जाणं किंवा ठराविक अंतरानं विशिष्ट देवांची पूजा करणं, अशा अनेक परंपरागत मार्गांच्या विधींचा निश्चय केलेला असतो. ही व्रतवैकल्य मोक्षासारख्या उच्च ध्येयांशी संबंधित नसतात. ती सामान्य, घरगुती, ऐहिक आकांक्षेशी संबंधित असतात. उदाहरणार्थ लग्न, मुलं, आरोग्य, संपत्ती यासाठी व्रतवैकल्य आहेत. हा झाला व्रतवैकल्यांच्या मागचा नेमका उद्देश. शिवपार्वतीचं हे नातं खूप गोड आहे आणि त्यामुळेच हे जग टिकून आहे. आता या पार्वती देवीला योगाच्या मूल्याची जाणीव असली तरी ऐहिक जगाची किंमत देऊन ती शिवाला त्याचं आचरण करू देत नाही. तिच्यासाठी साधे घरगुती आनंद महत्वाचे आहेत. पार्वती ही काय करते तर ती विरक्त संन्याशाचं गृहस्थात रूपांतर करते. या निश्चयानेच ती शंकराला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडते. तसा तिचा आग्रहच आहे. पण ते कसं करायचं हे मात्र शिवाला काही ठाऊक नाही. त्याला सत्याचं ज्ञान असतं, पण नियम आणि नियमन यापासून तो जरा अलिप्त आहे. प्रथा आणि उत्तरदायित्व यांना जन्म देणाऱ्या संस्कृतीच्या सापेक्ष सत्याचं, मायेचं ज्ञान त्याला नाही. जगाच्या चालीरीतींचं ज्ञान नसणारा हा महान देव म्हणजेच महादेव. पार्वतीचा वर बनण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात स्वतःचे तो खरं तर हसेच करून घेतो. पार्वतीने शिवाला सांगितलं की विवाहाच्या दिवशी त्याने त्याच्या कुटुंबासह तिच्या घरी येऊन
तिच्या पित्याकडे तिचा हात मागायचा. शिवाला स्वतःचं असं कुटुंब नसल्यामुळे त्यांनी आपल्यासोबत विवाह करता कोणाला आणलं असेल? तर भूतखेत, पिशाच्च, जाखिणी, डाकिणी, बुटके या सगळ्यांना तो आपल्यासोबत घेऊन येतो. भस्म, कवट्या, हाडं, सर्प यांनी त्यांनी शिवाला सजवलं आहे. हे सगळं त्यांनी स्वतःच्या बुद्धीनुसार केलं. जेव्हा शिव पार्वतीच्या राजवाड्यापाशी येतो, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी जमलेल्या स्त्रिया घाबरून पळून जातात. अशा भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या आणि स्मशानात राहणाऱ्या माणसाला जावई म्हणून स्वीकारण्यास मेनाही तयार नसते. मेना ही पार्वतीची आई याला स्पष्ट नकार देते. पार्वती शिवाची विनवणी करते. ती शिवाला म्हणते, तुम्ही माझ्याशी विवाह करण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे माझ्या मात्या-पित्यांनी विवाहाला मला तुम्हाला अर्पण करेपर्यंत तरी त्यांना आनंद वाटेल असं रूप घ्या. मग शिवानं काय केलं तर देवांकडून त्यांना हवं तसं स्वतःला सजवून घेतलं. शिवाला त्यावेळी स्वर्गातल्या पाण्याने स्नान घातलं गेलं. रेशमी फुलं, सोनं, नानाविध रत्न यांनी शिवाला नटवल्या गेलं. जेव्हा देवांनी त्याला असं सुंदर नटवलं, तेव्हा शिव मात्र कामदेवापेक्षाही देखणा दिसत होता. त्याची कांती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे भासत होती. त्याचे सर्वांग एखाद्या नर्तकासारखं लवचिक रेखीव दिसत होतं. जमलेल्या सगळ्या स्त्रिया त्याच्यावर लुब्ध झाल्या. त्यांनी त्याला सुदर्शनेश्वर म्हणजे सौंदर्याचा देव असं नाव दिलं. मेना सुद्धा प्रभावित झाली आणि अत्यंत आनंदाने शिवाला तिच्या कन्येसोबत विवाह करू दिला. देवांच्या साक्षीनं साक्षात ब्रह्माच्या अध्यक्षतेखाली शिव आणि पार्वती यांनी एकमेकांना फुलांचे हार घातले आणि ते पती पत्नी झाले. शिवपुराणात ही कथा आहे. आपल्याला ही गोष्ट नेहमी जाणवते की स्त्री ही कायम रीतभात पाळणारी असते. संसारात ती नेहमी दक्ष असते. पण पुरुष मात्र त्याच्या एका विशिष्ट वर्तुळात वावरत असतो. हेच आहे अर्धनारी नटेश्वराचं रूप. दोघांनीही ही संकल्पना जर समजून घेतली तर संसार सुखाचा होईल हे सांगणे न लगे. जे साधक अवस्थेत आहे त्यांच्या मनात अनेकदा संसाराविषयी अनासक्ती उत्पन्न होते, पण ती टिकतेच असं नाही. त्यांच्यासाठी खूप मोलाचा संदेश ही पुराण कथा देते. संसारी जगाची एक रीत आहे, पण सिद्ध पुरुषांचं एक वेगळं जग आहे. सामान्य संसारी लोकांनी त्यांच्याशी आपली बरोबरी करू नये. आपली रीतभात, आपलं कर्तव्य हे चोख पार पाडावं आणि त्याला साधनेची जोड द्यावी. इतका मोलाचा संदेश ही कथा आपल्याला देते, संसारी लोकांनाही आणि साधकांनाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.